माणूस हा वयाने नाहीतर अनुभवाने मोठा होत असतो. भले पुढचा व्यक्ती तुमच्यापेक्षा एजनी मोठा असेल, त्यांना तेवढी रिस्पेक्ट द्या, पाया पडा. पण जर तुमचा निर्णय योग्य असेल तर तुमच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. स्वतःचा निर्णय स्वतः घेणं एवढं तरी माणसाने समजूतदार असावं. मी सध्या कंटिन्यू व्लॉग्स टाकत नाही, माझ्या फोनचा जरा स्टोरेज प्रॉब्लेम होतोय. लवकरच त्याच्यावरती पण मी सोल्युशन काढणार आहे. सध्या माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत म्हणून मी थांबले आहे. माझे आई वडील माझ्यावरती विश्वास ठेवतात म्हणून मी कुस्ती, सोशल मीडिया, स्वतःच काम स्वतः करायचं सगळं मॅनेज करते. आणि तेवढं इंडिपेंडेंट नक्कीच एका महिलेने असलं पाहिजे. मी किती कष्ट करते ना हे फक्त माझं मलाच माहिती, आणि हे कोणाला सिद्ध करून दाखवायची मला गरज पण नाही. रिझल्ट आणि वेळ ते लवकरच दाखवून देईल. 22 वर्ष माझं घर गळत होतं, घराला दार नव्हतं, कुत्रे कोंबड्या सगळं आत यायचं घरात. एकेकाळी माझ्या बापाला गाडी नव्हती, कुठं पण जाताना पायी चालत जावं लागायचं. पण ह्या 1-1.5 वर्षात मला कुस्तीत 3 स्कूटी मिळाल्यात, 1 बुलेट मी घेतली, 1 ट्रॅक्टर घेतलाय, माझ्या पप्पांची गाडी आहे हंक. आणि एवढ्या गाड्या असून पण मला कुठलीच गाडी विकायची नाही, कारण ते माझं बक्षीस आहे आणि ते मी विकू शकत नाही. आणि फुकट तर कोणालाच देणार नाही. ज्यावेळेस मला 2 टाईम खायला मिळणार नाही त्यावेळेस तो विकायचा प्रश्न असेल, तोपर्यंत तरी मी काहीच विकणार नाही. सांगायचा उद्देश एवढाच आहे की माणसाला वय नाही तर त्याची परिस्थिती, त्याचे अनुभव मोठे करतात. आणि दिवसेंदिवस मी हाच विचार करत असते की मी कालच्यापेक्षा उद्या कशी चांगली होईल आणि माझ्यामुळे पण कोणाचं काहीतरी थोडा का होईना फायदा होईल. माझ्या मम्मी पप्पांची शिकवण आहे की ज्ञान दिल्यावर ज्ञान वाढते, तर मी तोच माझ्या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून मला फॉलो करू शकता. तुम्हाला असेच नवनवीन छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया पुढच्या अशा सुंदर छान ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.